नमस्कार मित्रांनो, मी आहे मूर्तिकार रोहन बावस्करीने आज तुम्हाला दाखवणार आहे मी माझं घर. तुम्हाला दाखवतो की एका मूर्तिकाराचं घर कसं असतं. तर चला बघू शकता की इकडे गणपतीच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. तर या घरात पुऱ्या मूर्त्या आणि हे एवढं नाही आहे, इकडे बाजूच्या घरात पण आहे. तुम्ही जटी पाहसाल तरी मूर्त्याच मूर्त्या. वर पण आहेत, म्हणजे जटी लक्ष तुमचं नजर जाईल त्यापर्यंत सगळ्या मूर्त्याच हे बघा. बस हे एवढीशी जागा. एवढ्याशा जागेमध्ये राहणं, खाणं, झोपणं, म्हणजे 3 महिने तरी एवढ्या जागेत आपल्याला राहावं लागतं. हे एवढ्या मूर्त्या नाही आहेत, याच्या व्यतिरिक्त पण तिकडला पण बाजूनं आहे, तेही तुम्हाला दाखवतो. चला, आपण गणपतीचे मूर्ती ठेवलेले आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बा, इकडे मूर्ती आहे आणि अजून तिकडे बघा, ह्या पण इकडे पण मूर्ती आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी जागा कमी पडेल, हे तुम्ही म्हणजे किती मोठं घर असू द्या तुमचं, मला जागा कमीच पडणार आहे. इकडे पण मूर्त्या, हे वल्यात म्हणून हा अडीचा उन्हात ठेवून दिलेला आहे, ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे या धंद्यासाठी केवढी मोठी जागा असो, केवढीही मोठी जागा असो, म्हणजे तुम्हाला जागा लहानच पडेल. हे बघा, तर पहिली गंजी, दुसरी गंजी, तिसरी गंजी, त्याच्यावर चौथी गंजी. आणि प्रॉपर मी एक मूर्तिकार असून एक कुंभार पण आहे. आणि हे मातीचे मडके. आणि ही तुम्हाला दिसत आहे, हे देवकुंडी आहे, लग्नाकारात यूज करणारी देवकुंडी. मस्त एक मूर्तिकाराचं घर. आणि एवढ्या मोठ्या घरात एवढा मोठा माल करणं न राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे होते जरासा 2-3 महिने त्रास होतो, पण काय करा, गणपतीसाठी एवढा त्रास तर घ्यावाच लागतो. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा ना. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ना. आता जे येणारे व्हिडिओ आहेत ते फक्त गणपती विषयावरच असतील. तर बोलता जर काही अटकत असेल का माझ्यानं शब्द चुकत असतील तर मला माफ करा, कारण की माझा नवाच व्हिडिओ आहे. एवढा जर मला सपोर्ट करा. बस, धन्यवाद.